नमस्कार. आज आपण बनवत आहोत व्हेज मोमोज. हे मोमोज खूप हेल्दी आहे कारण आपण इथे मैद्याचा वापर केला नाही आहे. सर्वप्रथम आपण पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यात क्रश केलेलं आलं, लसूण, हिरवी मिरची हे चांगलं परतून घ्यायचं आहे. ते छान परतवलं की त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत गाजर, कांदा, परत कोबी, पनीर हे सर्व आपल्याला बारीक किसून घ्यायचं आहे आणि त्याच्यात परतवून घ्यायचं आहे. सर्वप्रथम आपण गाजर घालत आहोत, त्यानंतर आपण कोबी घालणार आहोत. छान मंद आचेवर फुल आचेवर हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ते परतवून झालं की त्यात आपल्याला पनीर घालायचं आहे आणि सर्व सॉसेस घालायचं आहे. सॉस आपण विनेगर, ब्लॅक सोया सॉस, रेड चिली सॉस, थोडंसं केचप घेतलेलं आहे आणि वरून आपण काळी मिरी पूड आणि काळं मीठ हे थोडंसं घालणार आहोत. आणि चवीनुसार थोडं मीठ कमी घालावं कारण सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे मीठ बेताने घालावं. आणि थोडंसं लाल तिखट आपण घरचं घालणार आहोत. छान असं एकजीव करून घेत आहोत आपण. सगळं काही आपल्याला फुल आचेवर करायचं आहे जेणेकरून त्याला पाणी सुटणार नाही. आणि त्यानंतर गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालायची आहे. आपण जसं पोळ्यांसाठी पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छान असं छोट्या छोट्या पुऱ्यांच्या आकाराचे गोळे घ्यायचे आहेत. त्यात ही स्टफिंग भरून आपण त्याला मोमोजचा आकार द्यायचा आहे. तुम्हाला जसा जमत असेल तसा आकार द्यायचा. आणि पाणी गरम करून चाळणीवर आपण हे मोमोज वाफवायला ठेवायचं आहे. 15 मिनटं मध्यम आचेवर ह्यांना वाफवून घ्यायचं आहे आणि आपले मोमोज तयार आहेत. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.